विधान परिषदेच्या 2 जागांसाठी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी आहे आणि अंतर्गत नाराजी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उफाळून आली आहे। 2 जागांसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू या दोघांच्या नावाची चर्चा सध्या आघाडीवर आहे। मात्र या दोन्ही नावांना विरोध देखील होताना दिसतोय। नीलम गोऱ्हे यांच्या नावाला काही मंत्री आणि शिवसेनेमधल्या नेत्यांचा विरोध आहे। राज्यसभेप्रमाणे नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असा अनेकांचा सूर आहे। तर बच्चू कडू यांचा शिवसेनेसोबत काय संबंध असा प्रश्न देखील पक्षामधल्या नेत्यांनी विचारलाय। जोपर्यंत एकनाथ शिंदे हे स्पष्टपणे काहीही सांगत नाहीत त्यामुळे कुठल्याही नावाला सध्या काही अर्थ नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। हे बघा, सर्व सकाळी एकाचं नाव फायनल होईल, दुपारी एकाचं होईल, संध्याकाळी एकाचं होईल। या सगळ्या ज्या बातम्या आहेत, जोपर्यंत शिंदे साहेब अधिकृतपणे नाव जाहीर करत नाहीत तोपर्यंत सर्व नावाची चर्चा चालू राहणार आहे। म्हणून थोडं वाट पाहावी लागेल। शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील त्या टायमाला या सगळ्या विषयावर पडदा पडेल। दरम्यान पत्रकार परिषदेच्या वेळेला बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीचे पेढे मिळणार असं सांगत असताना दिलेल्या उपमेवरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी हल्लाबोल केला। 30 तारीखला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, 4 दिवस आहे। काही होतंय का? उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक आहेत काय का? होतंय काय म्हणजे काय? ती काय पालन करण्याची खोली आहे का? नाही, कदाचित 30 तारखेला झालंय होतंय ऑपरेशन सुरू होणार, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काळजी करू नका। कोणाच्या नावाचे मिळणार? नाही, राहुल साहेब कोणाच्या नावाचे मिळणार? उद्धव ठाकरे कळेल ना तुम्हाला, त्या क्षणी कळेल ना। नाही, पण अनेक लोकांचे पेढे वाटायचे आहेत ना, काय आमचेच आहेत का? फक्त भारतीय जनता पक्षाचे आहेत, मिंदे गटाचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, सगळ्यांचे पेढे खा तुम्ही। संजय राऊतांनी आणखी उल्लेख केला की लेबर पेन विधान परिषदेची उमेदवारी म्हणजे बाळांपणाची खोली आहे का? संजय राऊत, तुमचा पक्ष वांझोटा झालाय। तुमच्या पक्षाची वांझोटी भूमिका महाराष्ट्राने बघितली आहे। त्यामुळे वांझोट्या पक्षाला लेबर पेन येत नाहीत। जे वांझोटे आहेत आणि जनतेने ज्यांना नाकारून वांझोट केलंय त्यांनी बाळांपणाची आणि लेबर पेनची भाषा करू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।